राज्यातील जिल्हा बँका या कर्जमाफीच्या फेऱ्यामध्ये अडकल्यात। पीक कर्जाची थकबाकी 28,606 कोटींवर गेली आहे। निवडणूक प्रचारामधील कर्जमाफीच्या घोषणांमुळे वसुलीचा पेच आता निर्माण झालाय। नव्या हंगामामध्ये कृषी कर्ज देणं हे अवघड होण्याची शक्यता आहे। राज्यातील पीक कर्जाची थकबाकी डिसेंबर अखेर 28,606 कोटींवर पोहोचली आहे। निवडणूक प्रचारामधील कर्जमाफीच्या घोषणांमुळे वसुलीचा पेच सुद्धा निर्माण झालाय आणि त्यामुळे आता जिल्हा बँका अडचणीमध्ये सापडलेल्या असून नवा हंगाम त्यामध्ये पीक कर्ज देणं हे अवघड होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर हे सर्व वादंग उठलं आहे ते म्हणजे निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू या घोषणेमुळे। त्यामुळे आता नवीन कर्ज सुद्धा काढायला एखादा शेतकरी गेला तर जिल्हा सहकारी बँका म्हणतात हे कर्ज देऊ शकत नाही किंवा दिलं तर ते कमी प्रमाणात देऊ, म्हणजे कमी व्याजाचं देऊ। त्यात आणखीन एक गंभीर प्रश्न बँकांसमोर उभा झालेला आहे, तो म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे या बँका पैसे वसुलीला जातात त्यावेळेस बँकांना वसुली करण्यास अडचणी येऊ राहिल्या आहे। असं का झालं याचं मी कारण पहिल्यांदाच सांगितलं की निवडणुकीच्या अगोदर येणाऱ्या सरकारने किंवा न आलेल्या सरकारने म्हणजेच दोन्ही सरकारांनी घोषणा केलेली होती तुमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता दोन्हीपैकी एक सरकार तर आलेलं आहे। आता या सरकारने घोषणा केली होती की जसं आमचं सरकार येईल तसं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकऱ्यांना माहीत झालं हे सरकार आलं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आज उद्या किंवा वर्षाने किंवा 1.5 वर्षाने होणारच आहे। त्यामुळे कर्ज भरून काय फायदा, आपलं कर्जमाफ होणारच आहे, त्यामुळे न भरलेलं बरं। जिल्हा सहकारी बँका जसे कर्ज वसुलीला जातात त्यावेळेस शेतकरी नकार देतात, ते याबाबत व्याजाचा बोजा कितीही वाढू। जिल्हा सहकारी बँकांची जर का वसुलीची रक्कम बघितली तर ती झालेली आहे 28,606 कोटी रुपये। खूप मोठी रक्कम आहेत आणि या रकमेवर ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। निवडणुकीच्या अगोदर घोषणा झाल्यामुळे शेतकरी तर सोडा परंतु कर्जाचा हप्ता सुद्धा सध्या भरत नाहीये। बँकांसाठी ही समस्या तर निर्माण झालेलीच आहे, परंतु आता सरकारवर सुद्धा दबाव वाढलेला आहे। याबाबत सरकारवर सुद्धा दबाव वाढत आहे, त्यामुळे सरकारला आता शेतकऱ्यांविषयी निर्णय घेणं भागच पडणार आहे। सरकारने आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीचा निर्णय लवकरात लवकर घेणे खूप गरजेचे ठरणार आहे। असं झालं नाही तर हा शेतकऱ्यांवरचा बोजा म्हणजे सरकारवरचा बोजा आहे त्याला कळून चुकेल। आता त्यातले त्यात एखाद्या जर का नवीन शेतकऱ्याला जर का कर्ज घ्यायचं ठरलं तर समोर सुद्धा अडचणी निर्माण होत आहे, कारण की बँका आता शेतकऱ्याला कर्ज देण्यासाठी कानकूच करत आहे। ज्या शेतकऱ्याला खरंच कर्जाची गरज आहे ते कोणत्या कारणासाठी असू द्या ते आता मिळणं अवघड होऊन बसलेलं आहे। याबाबत सरकारने लवकरात लवकर आपल्या परीने निर्णय घेणं खूप गरजेचं आहे। एकतर शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्णपणे करणे गरजेचे आहे किंवा काही का होईना प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफ देणं खूप गरजेचं आहे। यामुळे आणि शेतकरी हे दोन्हीही या अडचणीतून मुक्त होतील। कर्जमाफी द्यायचीच नसेल तर खोटी आश्वासने सुद्धा देणं बंद करणं खूप गरजेचं आहे। खोट्या आश्वासनामुळे एकतर शेतकरी बुडतील नाहीतर बँका बुडतील। विरोधक आपल्या परीने जे ते प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा करत आहेत, भले असो ते विधानसभेत असो नाहीतर संसदेमध्ये असो। विषयी काय अपडेट आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल।